हा कार्यक्रम जॉयस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल की किती जण रोज प्रार्थनेत देवाला विचारतात की मी तुझ्यासाठी काय करू सांग. मी आज कुणाचं भलं करू सांग, मी कुणाला मदत करू. मी काय करावं ते मला दाखवून दे देवा, मी तुझी सेवा करत राहीन. मी जे करायला हवं ते मी करू शकेन, कारण परमेश्वराच्या सामर्थ्याने माझं जीवन बदललं आणि तो तुमचंही बदलेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वराच्या वचनात आहेत. मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील. या आठवड्यात मी तुम्हाला शिकवणार आहे ईश्वरी स्वभाव विकसित करण्याविषयी. किती जणांना आत्मिकदृष्ट्या वाढून ख्रिस्तासारखं बनायचंय? आध्यात्मिक परिपक्वता. अलीकडेच देवाने मला आध्यात्मिक परिपक्वतेची साधी सोपी व्याख्या दाखवून दिली आणि मला खात्री आहे की या व्याख्येपेक्षा बरंच काही त्यात आहे आणि मला ते आवडते. तुम्ही जरूर विचार करा यावर. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे देवाकडे मागणी करत राहण्यापेक्षा तुम्ही त्याच्यासाठी काय करू शकता हे त्याला विचारणं होय. मला हे जाणून घ्यायला आवडेल की किती जण रोज प्रार्थना करत असताना देवाला विचारतात, मी तुझ्यासाठी काय करू सांग. मी कुणाचं भलं करू, मी कुणाला मदत करू. मी काय करावं ते मला दाखवून दे देवा, मी तुझी सेवा करत राहीन. मी हे रोजच्या रोज करायला सुरुवात केली मला वाटतं 3-4 वर्षांपूर्वी. आणि तुम्ही लोकांचं म्हणणं ऐकलत ना तर चकित व्हाल. म्हणजे तुम्ही लोकांचं ऐकण्याची सवय लावली तर ते तुम्हाला सांगतील त्यांना काय हवं आहे, त्यांच्या काय व्यथा आहेत, त्यांना काय मिळालेलं आवडेल. आणि एक सांगू, एखाद्याला काही देण्यासाठी तो गरजूच असायला हवा असं नाही. बऱ्याच लोकांना फक्त आशीर्वादच घ्यायला आवडतात. त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसे असतात, त्यांना तुमचे आशीर्वाद हवे असतात. देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्यात तुम्ही तज्ज्ञ बनवू शकता खरं तर. म्हणजे मला असं म्हणायचं की देण्यात प्रवीण व्हा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद हवा असेल तर देणारे बना. फक्त दानार्पणाच्या वेळी देऊ नका, तर जीवनातच देणारे बना. देणं ही जीवनशैली बनवा. हे पुन्हा एकदा सांगते मी, देवालाच फक्त तुमच्या कामाला जुंपू नका. खरं तर तुम्ही देवाला कामाला लावणं सोडलत ना तर तुमचं घोडं काही मरत नाही आहो. खरंच तुम्ही मागण्यापूर्वीच तुम्हाला काय हवंय ते देवाला माहीत असतं. फक्त देवाकडे मागणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीसाठी तगादा लावणं वेगळं. तुम्ही काही एक न करता देवाकडे अट्टहास करू नका. त्याऐवजी तुम्ही देवासाठी मी काय करू असं त्याला दररोज विचारत जा आणि मग बघा तुमचं जीवन कसं बदलून जाईल ते. माझा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही देवासाठी उपयोगी बनता तेव्हा ती खरी आध्यात्मिक परिपक्वता असते. तुम्ही स्वतःवरचं तुमचं लक्ष हटवताना आणि पौलाने सांगितलेलं करायला लागता, यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योग्य आहे. किंवा जसं तो म्हणाला मी तुझ्यात जगतो, वावरतो आणि माझं अस्तित्व आहे. किंवा जसं तो म्हणाला मी रोज मरतो. याचा अर्थ असा नाही की तो रोज देहाने मरायचा. त्याचा अर्थ आहे की तो रोज स्वतःसाठी मरायचा. बघा, स्वार्थ हा प्रत्येकाच्या नसानसात भिनलेला आहे. आणि यावर जर विश्वास नसेल ना तर एखादं लहान बाळ बघा ना तुम्ही. बघा, एखादं लहान बाळही जोवर तुम्ही त्याला हवं ते देत नाही आहात तोवर रडत राहतं, सतत रडत राहतं ते. आमेन. आमचा एक नातू आत्ता जुलैमध्ये 4 वर्षांचा होईल आणि तो इतका छोटासा आहे पण पटकन रागावतो. तर महिना किंवा 6 आठवड्यांपूर्वी तो काहीतरी विक्षिप्त वागत होता आणि तो असं म्हणायचा की माझ्या मनासारखं जर झालं नाही तर मी चिडेन. तो त्याच्या आईबरोबर बाहेर गेला होता. ती काहीतरी खरेदी करत होती आणि तो अजिबात चांगलं वागत नव्हता. ती म्हणाली की त्याचं नाव ब्रॉडी आहे. ती म्हणाली, ब्रॉडी तू असा वागतोयस.
चल आपण प्रार्थना करूया तुझ्यासाठी. आणि म्हणून तिने त्याला जवळ घेतलं आणि ती खरोखर एक छान आई आहे. तिने त्याला जवळ घेऊन म्हटलं, प्रभू तू ब्रॉडीला आज एक चांगला मुलगा होण्यासाठी मदत कर आणि त्याला बरं वाटू दे, त्याची चिडचिड होऊ नये म्हणून त्याला हसायला मदत कर. आणि बघा तिची प्रार्थना झाल्यावर अर्थातच ती म्हणाली आमेन, आणि तो म्हणाला की आमेन नाही म्हणायचं. तर तो त्या प्रार्थनेशी सहमत नव्हता. आणि मला वाटतं की जेव्हा देव आपल्याला काही सांगू पाहत असतो तेव्हा आपली वृत्ती अशीच असते, आमेन नाही. कारण आमेन म्हणणं म्हणजे हो तसं होऊ दे असं म्हणणं. त्यामुळे त्या बालकाला त्याच्याशी करार करायचा नव्हता. आत्मिक बालक. आणि हे किती दयनीय आहे जेव्हा कोणीतरी 30 वर्षांपासून ख्रिस्ती आहे आणि अजूनही आत्मिक बालक आहेत. आपलं तारण झालं की पुढे काय घडायला हवं, तर आपली वाढ व्हायला हवी ख्रिस्तामध्ये. ख्रिस्तामध्ये. आणि ही एक प्रक्रिया आहे. या एका प्रक्रियेवर संपूर्ण आयुष्य चालतं. आपलं वाढणं कधीच थांबत नाही. आपल्याला सुधारण्याचा मार्ग दाखवणं देव कधीही थांबवत नाही. आणि मी कृतज्ञ आहे की देव मला एकटीला सोडत नाही आणि मला आहे तशीच राहू देत नाही. तो मला पुढे ढकलत राहतो, त्याच्यासारखं होण्यास मार्ग दाखवत राहतो तो मला. आमेन. तर पौल करिंथ मंडळींचे प्रश्न सोडवतोय, कारण ते तारण पावलेले आणि पवित्र आत्मा प्राप्त झालेले लोक होते. ते त्यांच्या आत्मिक वरदानांचा उपयोग करत होते. पण लक्षात ठेवा की त्यांना वरदान दिलं गेलं. ते मिळवण्यासाठी तुम्ही काही करायची गरज नाही. तुमच्याकडे आत्मिक वरदान आहे म्हणजे असं नाही तुम्ही आत्मिकरित्या परिपक्व आहात. आमेन. आणि तरीही तो त्यांना 1 करिंथ अध्याय 3 वचन 1 ते 3 मध्ये म्हणतो, तथापि बंधूंनो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे मला तुमच्याबरोबर बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तामध्ये बालकांबरोबर ज्यांना बोलता येत नाही तसे मला बोलावे लागले. आणि बघा आता मी विस्तारित बायबलमधलं सांगतेय. मला ते आवडतं, मी ते नेहमीच वापरते. मला ते आवडतं कारण मला ग्रीक वाचता येत नाही आणि समजतही नाही. आणि विस्तारित बायबलमध्ये ग्रीकमधील काही भाग विस्तृतपणे इतर भाषांतरांपेक्षा थोडं अधिक त्यात असतं. आणि तो इथे असं म्हणतोय की अद्याप बोलू शकत नाही. आता याचा अर्थ काय आहे? नक्कीच ते बोलू शकतात. याचा अर्थ असा होतो की त्यांना कसं बोलावं हे माहीत नसतं. आणि एक सांगू, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं ऐकलत ना, तर सर्वप्रथम जर तुम्ही कुणाचं ऐकलं तर ते ख्रिस्ती आहेत की नाही हे ओळखायला तुम्हाला फार वेळ लागणार नाही. आणि जर तुम्ही ख्रिस्ती लोकांना ऐकलं तर फार वेळ लागणार नाही. ते आत्मिकदृष्ट्या किती परिपक्व आहेत हे तुम्हाला कळायला. खरंच परिपक्वता खरंच खूप महत्वाची असते. जेव्हा ते स्वतःबद्दल बोलतात, जर ते स्वार्थी असतील तर त्यांना सुधारणा आवडणार नाही. ते गर्विष्ठ होतील. जास्त वेळ न घेता तो म्हणाला, मी तुमच्याशी प्रौढांसारखं बोलू शकत नाही. तो म्हणाला मी तुम्हास दूध पाजले, वचन 2, जड अन्न नाही, कारण तुम्ही अजून त्यासाठी तयार नाही, मजबूत नाही. तरीही तुम्ही पुरेसे मजबूत नाही. आता बघा, दूध आणि जड अन्नामध्ये नक्की काय फरक आहे? तर आपण बाळांना दूधच देतो नाही का? मग तुम्ही हळूहळू त्यांना जड अन्न द्यायला सुरुवात करता. आणि बघा, वचनाचं दूध हा संदेश आहे की जे बालक ख्रिस्ती, नवीन ख्रिस्ती आहेत, ते हे पचवू शकतात. आणि असं आहे की देव माझ्यासाठी काय करू शकतो, तो माझ्यावर किती प्रेम करतो, किती अद्भुत आहे, या सगळ्या त्या चांगल्या गोष्टी आहेत. ते चांगलं आहे. सुरुवात करायला ती चांगली जागा आहे. ते लोकांना आकर्षितही करतं ज्यांचं नुकतंच तारण
तारण झालंय, त्यांना सुरुवातीलाच मजबूत व्हायची गरज नसते. त्यांना देवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंध प्रस्थापित व्हायचंय, हे जाणून घ्यायचंय की तो त्यांच्यावर प्रीती करतो, तो त्यांच्यासाठी काही करू इच्छितो, प्रार्थनेचं उत्तर देतो. पण जर एवढंच सगळं त्यांच्याकडे असेल तर त्यांची वाढ खुंटेल. मी त्याला डेझर्ट संदेश असं म्हणते. प्रत्येकाला मिष्टान्न आवडतं, पण आपणा सगळ्यांना माहिती आहे की आपण फक्त मिठाईवर जगलो तर आपण जास्त काळ जगूच शकणार नाही. आपण खूप आजारी पडू आणि जड अन्न म्हणजे अधिक मजबूत असे संदेश असतात. ते असे संदेश जे वर्तनाचा सामना करतात. ते असे संदेश असतात जर ते तुम्हाला नीट समजले ना तर तुमचं जीवन बदलून जाईल. ते असे संदेश आहेत जे बसल्या बसल्या तुमची तडफड करतील आणि तुम्हाला खोलीतून उठून बाहेर जावं असं वाटेल की कशाला आलो. पण त्या संदेशांशिवाय तुम्ही कणखर होणार नाही. आपल्याला दोन्हीची गरज असते. जर तुम्ही हे ऐकलं असेल तर कदाचित तुम्हाला थोडं दोषी वाटू शकतं. म्हणूनच मी मांस आणि मिष्टान्न याचं संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच आज आपण मटण खाणार आहोत. तर मला आशा आहे की कदाचित तुम्हाला या आठवड्यात कुठेतरी मिष्टान्न मिळेल. पण जर तुम्ही इथे येत असाल तर मी सेंट लुईसहून येऊन तुमच्यासाठी मांसाहारी अन्नाची तरतूद करेन, नक्कीच करेन. कारण कधीतरी जड पचवणंही गरजेचं आहे, कारण तेही शरीरासाठी गरजेचं आहे. वचन 3, तुम्ही अजूनही देहस्वभावाचे आहात, कारण तुम्ही सामान्य आवेगांच्या नियंत्रणाखाली आहात. म्हणून आता इथे कुणाला आवेग आहे का सांगा मला. बघा, आत्मिक बालक त्यांच्या आवेगांवर कार्य करतील, पण प्रौढ ख्रिस्ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. त्यांना करायला आवडतं तेच ते करत नाही, तर त्यांना असं वाटतं की आपण तेच करावं जे येशूने अशा परिस्थितीत केलं असतं. आमेन. आणि तुम्ही जितके मोठे व्हाल तितकं तुम्ही ते कराल. शेवटी असं होतं की तुम्ही नेहमी येशूसारखेच वागतात. जोवर तिथे मत्सर, हेवा आणि तणतणणे आहे, म्हणजे कलह आणि वादविवाद आणि धुसफूस म्हणजे फूट पाडणे तुमच्यामध्ये, तुम्ही असमाधानकारक, अप्रामाणिक नाही तर केवळ अपरिवर्तित लोकांसारखे केवळ मानवी मानक आहात. म्हणून पौल म्हणाला, मी म्हणतो तुम्ही प्रौढ नाही, कारण तुम्ही अजूनही एकमेकांचा मत्सर करताय. आपल्या चर्चमध्ये असं होतं की नाही सांगा मला. तुम्हाला एकमेकांचा हेवा वाटतो, तुमच्यात फूट आहे, तुम्ही रागावलेले आहात, तुम्ही अक्षमाशील आहात. या सगळ्या गोष्टी निघून गेल्या पाहिजेत आणि हे करण्यासाठी कुणीतरी तुम्हाला क्षमा केल्यासारखं वाटण्याची गरज नाहीये. तुमच्यापैकी काहींना असं वाटतं आणि काहींना वाटतं की चर्चमध्ये अक्षमाशीलता ही एक मोठी समस्या आहे. आणि बघा, अविश्वासणाऱ्यांच्या जीवनात सैतान इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अक्षमाशीलतेमुळे बळावतो. जर तुमच्या हृदयात क्षमाशीलता नाही तर बायबल म्हणतं आपण इतरांना क्षमा करणार नाही तर देव आपल्याला क्षमा करणार नाही. हे देव आणि तुमच्यात एक अडखळण निर्माण करतं. आणि अक्षमाशीलतेवरून प्रत्येक उपदेशात मी काहीतरी सांगते, कारण मला कळतं की अशा स्थितीत काय होतं. मला चांगलंच माहिती की किती छान वाटतं जेव्हा लोकांना तुम्ही क्षमा करता. किती सुंदर असतं ते. जेव्हा कोणीतरी तुम्हाला दुखावतं तेव्हा तुम्ही त्यांना जितक्या लवकर क्षमा कराल तितकं ते सोपं आहे. तुम्ही जितकी वाट पाहाल तितकं जास्त ते मुळावत जातं, ते बळावत जातं. भले ते तुमच्या क्षमेच्या पात्र नसतीलही, त्यांना ती नकोही असेल, पण खरं सांगू का, तुम्ही त्यांच्यासाठी नाही स्वतःसाठी
स्वतःसाठी त्यांना क्षमा करणार आहात, कारण त्यामुळे तुम्ही मुक्त होणार आहात. तुमच्या मनात कुणाबद्दल काही असेल, त्यांचं सगळं चांगलं चाललं असेल, त्यांना परवाई नसते तुम्हाला काय वाटतंय याची. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या जातात. आणि जर आपण देवाचे समजूतदार माणसं असू ना, तर आपल्याला वाटतं त्याप्रमाणे आपण जीवन नाही जगू शकत. आपल्याला ते नेहमीच वाटतं, पण त्या भावनांना आपल्यावर ताबा मिळवू देऊ नका, नियंत्रण ठेवू देऊ नका. त्या काय आहेत हे ओळखा आणि म्हणा की मला कसं वाटतं याची मला पर्वा नाहीये, मी अजूनही योग्य तेच करण्याचा निर्णय घेणार आहे. हे सगळं आठवड्याच्या शेवटी असेल आणि मला आशा आहे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला माहीत असेल की योग्य मार्ग एक असतो आणि एक अयोग्य मार्गही असतो. तुम्ही कुठल्या मार्गाने जाता हे तुमच्यावर आहे, तुमच्यावर अवलंबून आहे. आमेन. किती जणांना कल्पना इतरांबद्दल कुचाळक्या करणं योग्य नाहीये? बरं, तो हात तसाच वर ठेवा. तरीही कुचाळक्या करणारे किती आहेत? तुम्ही ते करायची गरज नाही, कोणी तुमच्यावर सक्ती केलेली नाही, पण तो तुमचा निर्णय आहे. आणि आपण योग्य तेच करण्याची निवड करायला हवी. मला सांगा, किती जणांना कल्पना आहे की खरं तर इतरांचा न्याय करता कामा नये, आणि तरीही तुम्ही इतरांचा न्याय करता का? चला, हा आठवडा थोडा निर्णयात्मक आहे, नाही का? बघा, काही चांगल्या गोष्टींची आपण सुरुवात करतो, पण मग त्या विसरून जातो आणि त्या आपण पुन्हा सुरू कराव्यात म्हणून देवाला आपल्याला थोबाडीत मारावी लागते. एक सांगू, खरं तर शेवटी आपल्याला गरज असते ते आपलं काय चाललंय ते बघण्याची. बघा, आपण काही मूर्ख नाही. आपण पापाचा न्याय करूच शकतो. कोणीतरी पाप करतंय हे आपण पाहू शकतो, पण आपण त्यांचं मन ओळखू शकत नाही. त्यांनी काय सोसलं हे आपल्याला माहीत नसतं, ते काय सोसतायत माहीत नसतं, आणि कुठून आले हे माहीत नसतं. बघा, बदल करण्यासाठी आपल्याला स्वतःच सुधारणा करावी लागेल. देव आपल्याला त्याचं वचन देतो आणि जर आपण ते स्वीकारलं तर त्याला ते आवडेलच. किती जणांनी आपल्या मुलांना असं म्हटलंय, माझं ऐकलं असतंस ना तर तुझ्यावर ही परिस्थिती नसती आज. माझं ऐकलं असतंस ना तर तुझा मोबाईल काढून घ्यावा लागला नसता मला. माझं ऐकलं असतंस ना, माझं ऐकलं असतंस ना तर आज परिस्थिती जरा वेगळी असती. तर देवाची इच्छा आहे की आपण त्याचं ऐकावं, आणि जर ऐकलं नाही ना तर तो आपल्या परिस्थितीला स्पर्श करेल, आणि ते आपल्या स्वतःच्या भल्यासाठी आहे. बायबल म्हणतं की ज्या सगळ्यांचं पोषण दुधावर होतंय, पुन्हा एकदा दुधाच्या बाटलीकडे वळलोय आपण, तर ते सगळे धार्मिकतेच्या सिद्धांतात अगदी नवशिके असतात. तर लोक वचनाचं जडांना न पचवता फक्त दुधावरच का पोसतात बरं? कारण जड अन्न तुमचं वर्तन सुधारतं, आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात हे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ते हाताळू शकत नाही. एकानेच टाळी वाजवली बरं का. तर समजलं का तुम्हाला काय म्हणायचंय ते? तुम्ही ख्रिस्तात कोण आहात? ख्रिस्ताने आपलं पाप घेतलं, त्याने आपल्याला त्याचं नीतिमत्व दिलं. आपण ज्याची कल्पना करू शकतो त्यापेक्षा ते अधिक अद्भुत आहे. आपला देवाशी समेट झालेला आहे. जरी आपण वाढण्याचा, बदल घडवण्याचा प्रयत्न करत असलो तरीही देव आपल्याशी समेट घडवू पाहतोय, आणि तेच ते जे ते तुम्ही पटकन समजू शकत नाही आहात,
तुम्हाला माहितीच आहे की लहानपणी माझ्या वडिलांकडून माझ्यावर अत्याचार झाले. मला आधीच माझी खूप लाज वाटायची, मी त्रस्त होते खूप. आणि मला इतकं अपराध्यासारखं वाटायचं. मला वाटायचं माझंच काहीतरी चुकतंय, म्हणून माझे वडील माझ्याशी असं वागतायत. आणि म्हणून मग मी वर्षानुवर्ष मी वचनावर मनन केलं, नीतिमत्वावर चिंतन केलं. आणि जेव्हा मी म्हणते की मला समजलं, ते मला इथून इथपर्यंत समजलं. आणि मला विश्वास आहे की देवाने माझ्यावर निस्वार्थ प्रीती केली. त्याने माझ्यावर तितकीच प्रीती केली जेव्हा मी तितकीच वाईट वागत होते. आणि एक सांगू का, या क्षणी देव तुमच्यावर जितकी प्रीती करतो त्यापेक्षा तो अधिक करू शकतो का? तर बघा, तुम्ही खूप खूप चांगले वागता म्हणून तो तुमच्यावर प्रीती करत नाही. तो तुमच्यावर प्रीती करतो कारण येशू तुमच्यासाठी मरण पावलेला आहे. आमीन. आणि आपल्याला ते ऐकायला चांगलं वाटतं, पण खरोखर त्यावर विश्वास ठेवण्यासाठी आपण ते ऐकायला हवं, ऐकत राहायला हवं, वाचायला हवं, वाचल्यावर त्यावर मनन करायला हवं, त्याबद्दल विचार करायला हवा. बघा, बायबल वचनावर मनन करण्याविषयी अनेक ठिकाणी सांगतंय. त्याचा अर्थ असा की ते तुमच्या मनात घोळवा आणि त्याबद्दल विचार करा. तो म्हणतो की तुमचं पोषण फक्त दुधावर झालं तर साहजिकच तुम्ही धार्मिकतेच्या सिद्धांतात नवशिके आहात. देवाबरोबर समेट असणं हा बायबलमधील मुख्य सिद्धांतापैकी एक सिद्धांत. हे सत्य प्रत्येक व्यक्तीसाठी आहे की जर तुमचं तारण झालंय, तुम्ही ख्रिस्ताला तुमचा तारणारा म्हणून स्वीकारलंय, तर आत्ताच तुमचा देवाशी समेट झालाय. त्याने तुम्हाला त्याच्या योग्यतेत पाहण्याचं ठरवलेलं आहे. बघा, जेव्हा आपण खरोखर विश्वास ठेवण्याच्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा आपण किती आनंदी होऊ शकतो. वा, कारण तुम्ही इतरांचे देवासोबतचे घनिष्ठ असे नातेसंबंध पाहता तेव्हा तुम्ही पाप करत नाही, तुम्ही मुद्दाम पाप करत नाही. पण बघा, आपण पाप करतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होताच आपण पश्चाताप करतो आणि येशूने त्या पापाची परतफेड केलेली असते. त्याला तुम्हाला क्षमा कर असं सांगावं लागत नाही. त्याने खरं तर ते आधीच केलेलं असतं. तुमच्यासाठी आधीच उपलब्ध असलेली क्षमा मिळवणं एवढंच तुम्ही करायचं. ती क्षमा तिथे आहे तुमच्यासाठी. देवाची दया प्राप्त करा, ती उपलब्ध आहे, ती तिथे आहे. तुम्हाला ती प्राप्त करावी लागेल. देवाचं प्रेम प्राप्त करा. तुम्ही ते कमवू शकत नाही. देव हा विक्रीसाठी नाही. तुम्ही त्याचं प्रेम विकत नाही घेऊ शकत, त्याची दया विकत नाही घेऊ शकत, त्याची क्षमा विकत नाही घेऊ शकत तुम्ही. फक्त तुम्ही जे काही कराल ते नम्र वृत्तीने करा. तुम्ही त्या पात्रतेचे नाही हे जाणून विश्वासाने स्वीकारा. आमेन. जगाची हीच गरज आहे. त्यांना अधिक औषधांची गरज नाही. त्यांना दुसऱ्या कुठल्या ओळखीची गरज नाही. ते ख्रिस्तात कोण आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी ते देवाला प्रिय आहेत हे जाणून घेतलं पाहिजे. हा कार्यक्रम जॉयस मेयर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.